मित्रांनो चाललेलो आहे बगाड बघण्यासाठी. बगाड्याच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता आमच्या मावशीचं गाव हे बावधन म्हणून. चौघजण आहे, दोघंजण जो मावशीचा मुलगा आहे तो गेलेला आहे, कारण तो रात्रीपासूनच तिकडे आहे तसं म्हणायला गेलं तर. आता आम्ही चाललेलो आहे. शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा मित्रांनो आणि सपोर्ट करा मित्रांनो. जरा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जरा पटापटा करा, ब्लॉग बघताय तुम्ही. आम्ही चाललोय बगाड बघायला, तुम्ही पण लोक 1000 कमेंटचं टार्गेट. इथून कुठे सरळ जायचं, आपल्याला सरळ स्ट्रेट जायचं. बावधन वाई तालुक्यातील महाराष्ट्रभर ख्याती असलेले एक ऐतिहासिक गाव. कर्तृत्व संपन्न साध्या माणसांचा गजर म्हणजे बावधन. काशीनाथाचं चांग भलं करत बावधनचं बगाड या गावाला जगभर घेऊन गेलं. ही सगळी स्ट्रॉबेरीची शेती आहे, पण आजच्या दिवशी काही हे होत नाही. गावकरी डायरेक्ट स्ट्रॉबेरी लोक डायरेक्ट खातात. हे बघा आमची पण पोरं डायरेक्ट खायला लागली स्ट्रॉबेरी. हे कुठे कुठे गेली? ही थांबत नसतात आपली वाट बघत. बगाड म्हणजे काय तर बगाड म्हणजे नवसाला ज्याचा नवस असतो त्याला नवसाला ज्याचा कौल भैरोबा देतो, काळ भैरव देईल त्याचा त्या नवसानं तो बगाडाला बांधला जातो, म्हणजे वर टाकला जातो आणि तो नदीवर आंघोळ करून आणून मग त्याला पुजून टाकला जातो. गावातले माणसांना विचारून किती राऊंड मारतात? 5 राऊंड पूर्ण. बगाड हे नाव का पडले? बगाड म्हणजे 300 वर्षापूर्वीच नवस केला जातो. मित्रांनो वर्ध्या आईच्या गावतामध्ये बगाडाचं इकडं हे आणि आमची गँग या साईडला बसलेली आहे. आम्ही फिरून आलो, पुढचं बघून आलो, पण
हे आमचे काय मेंबर इथं बसलेत, त्यांच्यासाठी चाललोय खास करून. नाही बगाडात हरलंच नाही, रस्त्यावरच हरलं नाही. हा बघायला बघायला नाही गेलं पुढे का? सरकलो नाही ही काही लय लांब आम्ही बघून आलो. सरकलोच नाही पुढे. मित्रांनो गर्दी बघा परत एकदा की जे बघा आता रस्त्यावरती आलेले आहे. तुम्ही बघू शकता. गंगाराम कोर्ट सारखे सगळं निश्चित रुपये घेतले ग्रामस्थ मंडळात लाभले शिवाजी विषय यांच्याकडून 100 रुपये घेतले ग्रामस्थ मंडळ भवनात लाभले. तर मित्रांनो हे बघा रात्री 8:15च्या दरम्यान आलं होतं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा.